मी भोपाळहून पुण्याला जात होते. सकाळच्या वेळी मी बसमध्ये बसले होते. भोपाळ ते पुणे या प्रवासात सुमारे 16 तास लागत. मला ट्रेनने प्रवास करणे अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे मी नेहमी बसनेच जाणे पसंत करत असे. जेव्हा मी भोपाळच्या बस स्टँडवर बसमध्ये बसले, तेव्हा तिथे विशेष गर्दी नव्हती. मला खिडकीजवळची सीट मिळाली आणि मी आरामात बसले. पण माझ्या मनात एक मोठी चिंता होती. माझ्या पतीला काही वर्षांपूर्वी भोपाळला ट्रान्सफर झाला होता आणि ते तिथे राहू लागले. जेव्हा ते पहिल्यांदा सामान घेऊन भोपाळला गेले, तेव्हा मी त्यांच्यासोबत जाण्याची गोष्ट केली होती. पण त्यांनी मला समजावले की सुनीता, चिंता करू नकोस. मी तिथे सेटल होईन आणि मग तुला घेऊन येईन. पण त्यांनी मला कधीही घेऊन जाण्याचे वचन पूर्ण केले नाही. मी अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की मी पती-पत्नी आहोत, वेगळे राहणे योग्य नाही. पण त्यांनी माझी गोष्ट ऐकण्याची तयारी दाखवली नाही. त्यांच्या भोपाळला जाण्यानंतर त्यांचे वर्तन हळूहळू बदलू लागले. सुरुवातीला ते मला आठवड्यातून एकदा फोन करत, मग महिन्यातून एकदा आणि शेवटी तर 6 महिन्यांतून एकदा फोन करू लागले. मग मला एका नातेवाईकाकडून एक धक्कादायक बातमी मिळाली. भोपाळमध्ये माझ्या पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले आहे आणि ते तिच्याबरोबर राहतात. हे ऐकून मला खूप दुःख झाले आणि रागही आला. त्यामुळे मी सत्य जाणून घेण्यासाठी भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला. भोपाळला पोहोचल्यानंतर मी चुपचाप चौकशी केली आणि जे ऐकले होते ते खरे होते. माझा पती खरोखर दुसऱ्या महिलेबरोबर राहत होता आणि त्यांचे एक मुलंही झाले होते. हे सगळे मी दुरूनच पाहिले. त्यांना भेटण्याची किंवा बोलण्याची माझी इच्छा झाली नाही. कारण मला वाटले की त्यांना भेटून काही फायदा होणार नाही. मी खूप निराश झाले होते. गेल्या काही वर्षात मी त्यांच्यावर किती विश्वास ठेवला होता आणि त्यांच्या आठवणीत स्वतःचे जीवन घालवले होते. एक दिवस ते मला स्वतःबरोबर घेऊन जातील अशा आशेत. मी किती वर्षे घालवली होती, पण त्यांनी मला जो धोका दिला ते पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला. मी माझ्या सीटवर एकटी बसले होते. माझी सीट 2 लोकांसाठी होती. पण बसमध्ये पुरेशी जागा असल्याने थोड्या वेळासाठी माझी सीट रिकामी राहिली. पुढच्या एका स्टॉपवर बस थांबली आणि काही लोक चढले. त्यातून एक पुरुष माझ्याजवळ येऊन बसला. बसमध्ये बसून बराच वेळ गेला होता आणि मला थकवा येऊ लागला होता. दुपारचे तास झाले असतील आणि मला तहानही लागली होती. त्यामुळे मी माझ्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली, पण बाटलीत पाणी संपले होते. मी बाटली परत ठेवत असताना माझ्याजवळ बसलेल्या त्या माणसाने पाहिले की मला पाणी हवे आहे. त्यांनी विचारले, "मॅडम, तुम्हाला पाणी हवे आहे का?" मी काही बोलले नाही. पण त्यांनी आपल्या बॅगेतून एक पाण्याची बाटली काढून माझ्या हातात दिली. मी थोडे घोट पाणी प्यायले आणि बाटली त्यांना परत दिली. मी त्यांना धन्यवाद दिले. आता संध्याकाळचे तास होत होते. बस वेगाने पुढे जात होती. मी त्यांना विचारले, "तुम्ही कुठे जात आहात?" त्यांनी सांगितले, "मी पुण्याला जात आहे." "अहो, मीही पुण्याला जात आहे." हे ऐकून त्यांना थोडे आश्चर्य वाटले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकी हसूही आली. त्यांनी सांगितले की ते भोपाळमध्ये काम करतात आणि इंजिनियर आहेत. हिवाळ्याचे दिवस होते आणि जसजशी थंडी वाढत गेली. मी माझ्या खिडकीचे काच बंद केले, पण काही प्रवाशांनी खिडकी उघडी ठेवली होती, ज्यामुळे थंड हवा बसमध्ये येत होती. मला खूप थंडी लागू लागली. मी स्वेटर तर घातले होते, पण घाईत शाल घ्यायला विसरले होते, ज्याचा मला खूप अफसोस होत होता. आता रात्रीचे तास झाले होते आणि थंडी वाढली होती. बसच्या आतली लाईटही बंद झाली होती. मी थंडीने थरथरत होते. माझ्याजवळ बसलेल्या माणसाने आपल्या बॅगेतून एक शाल काढून घातली होती. मला पाहून त्यांना समजले असावे की मला थंडी लागत आहे, पण त्यांनी काही बोलले नाही. मी स्वतःवरच रागावत होते की इतक्या लांब प्रवासावर जात आहे आणि शाल घ्यायला विसरले. रात्रीच्या सुमारास 9 वाजता बस एका ढाब्यावर थांबली. मी ठरवले की गरम गरम चहा पिऊन थोडी ऊब मिळवेन. चहा घेत असताना तो माणूसही खाली उतरला. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मी त्यांच्याजवळ जाऊन थोडी हसत विचारले, "तुम्ही चहा घ्या." त्यांनी सांगितले, "ठीक आहे." त्यामुळे मी त्यांच्यासाठी चहा मागवला. आम्ही दोघांनी एकत्र चहा प्यायला आणि थोडी गप्पा-गोष्टी केल्या. चहा प्यायल्यानंतर पुन्हा बसमध्ये बसलो. गाडी चालू लागली, पण आता रात्रीचे 10 वाजले होते आणि थंडी वाढली होती. मला पुन्हा आधीसारखी थंडी लागू लागली. त्या माणसाने सांगितले, "मॅडम, जर तुम्हाला काही हरकत नसेल, तर मी माझी शाल तुम्हाला देऊ शकतो." त्यांनी आपली शाल काढून माझ्याकडे वाढवली. मी ती घ्यायला नकार दिला, कारण त्यांनाही थंडी लागत होती. मला वाटले की त्यांच्यासाठी हे योग्य नाही, पण त्यांनी खूप आग्रह केला. मी सांगितले, "तुम्ही मला शाल देत आहात, पण तुम्हाला इतर थंडी लागत असेल." त्यांनी हसत सांगितले, "काही हरकत नाही, मी ॲडजस्ट करून घेईन." मग मी सांगितले, "नाही, तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका." थोडी वेळ मी तिथेच थंडीने थरथरत राहिले.
तेव्हा त्यांनी सांगितले, "मॅडम, जर तुम्हाला काही त्रास नसेल, तर आम्ही दोघे मिळून ही शाल अर्धी-अर्धी ओढू शकतो. यामुळे आम्ही दोघेही थोडी थंडीपासून वाचू शकू." मी थोडी वेळ विचार केला आणि सांगितले, "ठीक आहे." कारण आता थंडी सहन करणे कठीण होत होते. त्यांनी आपली शाल अर्धी काढून मला दिली. ते थोडे जवळ आले आणि मीही थोडी त्यांच्याकडे वळले. आम्ही दोघांनी शाल अर्धी-अर्धी ओढून घेतली आणि प्रवास पुन्हा सुरू झाला. आता रात्रीचे 12 वाजले होते. काही तासात आम्ही पुण्याला पोहोचणार होतो. शालमुळे माझी थंडी थोडी कमी झाली होती. पण आम्ही इतके जवळ होतो की त्यांच्या शरीराच्या उभेतून मला खूप आराम मिळत होता. थोडी वेळ बसून राहिल्यानंतर त्यांना थोडे अस्वस्थ वाटले आणि त्यांनी सांगितले, "मॅडम, माझा हात थोडा जखडला आहे. मी तुमच्या खांद्यावर काही त्रास नसेल तर." मी सांगितले, "ठीक आहे, काही हरकत नाही." त्यांनी आपला डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला, ज्यामुळे आम्ही अधिक जवळ आलो. मी त्यांना धन्यवाद दिले आणि सांगितले, "बरं झालं की तुम्ही मला शाल दिली. नाहीतर या थंडीत मला खूप त्रास होत." त्यांनी हसत सांगितले, "असं काही नाही. एकमेकांची मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि मला मदत करायला नेहमी आवडतं." मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. त्यामुळे मी त्यांना विचारले, "तुमचं नाव काय आहे?" त्यांनी उत्तर दिलं, "माझं नाव कुणाल आहे." मी सांगितले. त्यांनी हसत सांगितले, "अहो, काय सुंदर नाव आहे." मला थोडी लाज वाटली आणि मी सांगितले, "थँक यू." आम्ही इतके जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की आम्ही पती-पत्नी आहोत. कुणालने सांगितले, "मला बसने प्रवास करण्याची सवय नाही. मी नेहमी ट्रेननेच जातो. पण आज पहिल्यांदा बसने प्रवास करत आहे. मला बसमध्ये सफर करणे खूप कंटाळवाणे वाटतं." मी हसत सांगितले, "असं आहे का? मला तर बसने प्रवास करणे खूप आवडतं." मग त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून पाहिला आणि सांगितले, "आता 12 वाजले आहेत. थोड्याच वेळात गाडी पुण्याला पोहोचणार आहे." त्यांच्या चेहऱ्यावर थोडी थकवा दिसत होती, पण तरीही ते शांत आणि खुश होते. त्यांनी मोबाईलमध्ये गाणं लावून ब्लूटूथवरून ऐकायला सुरुवात केली. थोडी वेळ गाणं ऐकल्यानंतर त्यांनी माझ्याकडे वळून सांगितले, "सुनीता, मला गाडीच्या हलक्या आवाजातच झोप येते." त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मला एक प्रकारची सुरक्षा आणि शांतता जाणवत होती. थोड्या वेळानंतर गाडी पुण्याला पोहोचली. त्यांनी मला हळू आवाजात बोलून जागं केलं. पण माझी झोप इतकी गाढ होती की मी जागी झाले नाही. मग त्यांनी हळूहळू माझ्या पाठीवर थाप मारून मला उठवलं. मी झटकन उभी राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होती. त्यांनी सांगितले, "सॉरी, पण पुणे आलं आहे. तुम्ही झोपेत होता म्हणून जागं केलं नाही, तर तुमचा स्टॉप चुकला असता." मी त्यांना पाहत हसत सांगितले, "थँक यू, बरं झालं. तुम्ही मला जागं केलं नाही, तर खरंच मला त्रास झाला असता." त्यांनी मला विचारले, "तुम्हाला कुठे उतरायचं आहे?" मी सांगितले, "मला त्या स्टॉपवर उतरायचं आहे." हे ऐकून त्यांना थोडे आश्चर्य वाटले आणि त्यांनी सांगितले, "खरंच?" मी हसत उत्तर दिले, "हो, खरंच मलाही तिथेच उतरायचं आहे." आता मलाही थोडं विचित्र वाटत होतं की आमचा प्रवास किती सारखा होता. सुमारास रात्रीचे 12 वाजता बस स्टॉपवर थांबली. आम्ही दोघे खाली उतरलो. चारही बाजूला गाढ शांतता होती आणि रस्त्यावर थोड्याच गाड्या दिसत होत्या. मी ठरवले की इथून मी रिक्षा घेऊन घरी जाईन. पण त्यावेळी रिक्षा मिळणे खूप कठीण होतं. कुणाल अजूनही माझ्याजवळ उभे होते. मी विचारले, "तुम्हाला कुठे जायचं आहे? तुमची कोणती कॉलनी आहे?" त्यांनी उत्तर दिलं, "नाही, माझं घर इथे जवळच आहे. मी रिक्षा मिळेपर्यंत तुमच्यासोबत थांबतो." त्यांच्या या गोष्टीमुळे मला त्यांचा खूप खूप सन्मान वाटला. मी त्यांना हसत सांगितले, "थँक यू." आता सुमारास रात्रीचे 1 वाजले होते आणि ना रिक्षा मिळत होती ना कोणतं वाहन. मग त्यांनी सांगितले, "सुनीता, जर तुम्हाला काही त्रास नसेल, तर तुम्ही माझ्या घरी चालाल का? माझं घर इथे जवळच आहे आणि खूप रात्र झाली आहे. इथे जास्त वेळ थांबणे मला सुरक्षित वाटत नाही." मी थोडी वेळ विचार केला. ते सभ्य आणि त्यांचं वर्तनही खूप चांगलं होतं. मी त्यांच्यावर विश्वास ठेवून सांगितले, "ठीक आहे, चला." आम्ही दोघे आपापल्या बॅगा घेऊन चालू लागलो. रस्त्याच्या शांततेत आम्ही दोघांनी जास्त बोललो नाही. पण त्यांच्यासोबत चालताना मला एक प्रकारचा सुकून मिळत होता. थोडी वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो. त्यांनी आपल्या खिशातून चावी काढून दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो. त्यांचं घर मोठं नव्हतं, पण 2 खोल्यांचं छोटंसं पण स्वच्छ सुंदर घर होतं. त्यांनी सांगितले, "सुनीताजी, माझ्या घरात तुमचं स्वागत आहे." मी थोडी लाजाळू आवाजात सांगितले, "धन्यवाद." त्यांनी सांगितले की ते इथे खूप कमी वेळ राहतात. त्यांचं काम भोपाळमध्ये जास्त असतं. त्यामुळे काही दिवस भोपाळमध्ये आणि काही दिवस इथे राहतात. मी सांगितले, "तुमचं घर खूप चांगलं आहे, कुणालजी." त्यांनी सांगितले, "धन्यवाद सुनीताजी. तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपतो."
मी लगेच सांगितले, "नाही, नाही, तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपते." त्यांनी ठामपणे सांगितले, "असं होणार नाही. तुम्ही माझ्या घराच्या पाहुणी आहात." मी हार मानून सांगितले, "जर तुम्हाला बेडवर झोपू दिलं नाही, तर मला बरं वाटणार नाही." कुणालने मला आपली गोष्ट मांडण्यावर भाग पाडलं आणि आम्ही दोघे आपापल्या जागी झोपलो. प्रवासाच्या थकव्यामुळे मला लवकरच झोप आली. त्या रात्रीच्या गोष्टी आणि त्यांच्या सभ्य स्वभावाने माझ्या मनावर एक वेगळा सकारात्मक प्रभाव पडला होता. जेव्हा माझ्या डोळ्या उघडल्या तेव्हा मी चारही बाजूला पाहिले. समोरच्या भिंतीवर एक घड्याळ लटकत होतं आणि सकाळचे 7 वाजले होते. मी पाहिले की कुणालजी उठून झाले होते आणि घरात थोडी सफाई करत होते. घरात थोडी घाण होती आणि त्यांनी ती साफ करत होते. त्यांनी माझ्याकडे पाहत गुड मॉर्निंग सांगितलं आणि बाथरूमकडे इशारा केला. मी बाथरूममध्ये गेले. तिथे ते कोलगेट ठेवलेलं होतं. त्यामुळे मी ते घेऊन ब्रश केलं. जेव्हा मी ताजी होऊन बाहेर आले, तेव्हा मी अनावधानाने कुणालजींकडे पाहिले आणि काही क्षणांसाठी त्या दृश्यात हरवून गेले. त्यांनी शर्ट काढून ठेवला होता आणि ते फक्त बॅनियनमध्ये होते. त्यांचं शरीर खूप आकर्षक होतं. कदाचित ते जिम करत असावेत. त्यांची मोहक काया पाहून काही क्षणांसाठी मी त्यांच्याकडे पाहत राहिले. त्यांनी माझी नजर पकडली आणि हसत विचारले, "सुनीता, तुम्ही चहा पिणार का की कॉफी?" मी सांगितले, "मी चहा घेईन." त्यांनी लगेच एक मस्त चहा बनवला आणि खरंच तो चहा खूप चांगला झाला होता. मी सांगितले, "चहा खूप चांगला आहे." मग मी सांगितले, "आता मला जायला लागेल. काल रात्री तुम्ही मला तुमच्या घरात राहण्याची जागा दिल्याबद्दल खूप धन्यवाद." कुणालजी हसत बोलले, "असं काही नाही. मला खुशी झाली की तुम्ही इथे थांबलात." मी त्यांना पुन्हा धन्यवाद दिले. जेव्हा मी जाण्याची तयारी करत होते, तेव्हा मी सांगितले, "जर नशिबात असेल तर आम्ही पुन्हा नक्की भेटू." त्यांनी हसत सांगितले, "हो, बिलकुल." मी विचारू लागले, "मला तुमचा नंबर मिळू शकतो का?" त्यांनी सांगितले, "बिलकुल घ्या." त्यांनी आपला नंबर दिला आणि मी लगेच त्यांच्या फोनवर एक मिस्ड कॉल सोडली, घराबाहेर पडून. जेव्हा मी स्वतःच्या घरी पोहोचले, तेव्हा माझ्या मनात वारंवार कुणालच्या आठवणी येत होत्या. त्यांच्या वर्तनात जो सन्मान होता, त्यांच्या साध्या बोलण्याची सवय आणि जी मदत त्यांनी केली होती, त्यामुळे माझ्या मनावर खोल प्रभाव पडला होता. मी कधीही स्वतःच्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासाठी अशा भावना अनुभवल्या नव्हत्या. पण कुणालजींच्या स्वभावात मला एक वेगळं आकर्षण जाणवत होतं. मी 2 दिवसांनी कुणालला फोन केला. त्यांनी सांगितले, "कुठे आहात?" "मी आज घरीच आहे. आराम करत आहे." "काय झालं?" मी सांगितले, "काही नाही. तुमची आठवण आली म्हणून फोन केला." त्यांनी हसत सांगितले, "ठीक आहे, मग भेटू." आम्ही इथल्या वेळेत थोडे लवकर गार्डनमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. मी तिथे वेळेत थोडी लवकर गार्डनला पोहोचले. थोडी वेळानंतर कुणालजी आले. त्यांना पाहून माझं हृदय थोडं धडकू लागलं. कारण त्यांनी जीन्स आणि टी-शर्ट घातला होता आणि ते खूप हँडसम वाटत होते. त्यांनी हसत विचारले, "कसे आहात?" "ही एक नवी स्टाईल आहे." मी हसत सांगितले, "तुम्ही खूप हँडसम वाटत आहात." मग आम्ही गार्डनमध्ये थोडा वेळ गप्पा मारत राहिलो. त्यांनी विचारले, "सुनीताजी, तुम्ही एकटीच राहता का?" मी सांगितले, "हो, मी एकटी राहते. माझा पती भोपाळमध्ये राहतो, पण त्यांनी मला खूप धोका दिला आहे." मी त्यांना स्वतःच्या जीवनाची सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी माझी कहाणी चुपचाप ऐकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि संवेदना स्पष्ट दिसत होती. गप्पा मारत-मारत जेव्हा संध्याकाळचे 6 वाजले, तेव्हा मी कुणालजींना सांगितले, "आज तुम्ही जेवण कुठे खाणार?" त्यांनी उत्तर दिलं, "अरे, मी अजून काही ठरवलेलं नाही." मी सांगितले, "तर आज माझ्या घरी चला." त्यांनी हसत सांगितले, "ठीक आहे, संध्याकाळी येईन." यावर आम्ही एकमेकांना अलविदा सांगितलं. संध्याकाळी नंतर मी त्यांना फोन केला. "कुणालजी, तुम्ही येत आहात?" त्यांनी सांगितले, "हो, मी नक्की येत आहे." "ठीक आहे." मग कुणालजी माझ्या घरी आले. मी त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की मी आधीच जेवण बनवून ठेवलं आहे. मग आम्ही दोघे एकत्र जेवण खायला बसलो. त्या दिवशी मी एक गुलाबी रंगाची साडी घातली होती, जी थोडी पारदर्शक होती आणि त्याबरोबर स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. जेवण खाल्ल्यानंतर आम्ही सोफ्यावर बसून गप्पा मारू लागलो. अचानक कुणालजींनी सांगितले, "तुम्ही या साडीत खूप सुंदर वाटत आहात." त्यांच्या या प्रशंसेवर मी हसून पडले आणि बोलले, "अहो, खरंच?" गप्पांदरम्यान मी स्वतःचा फोन काढला आणि त्यांना सांगितले, "कुणालजी, मला मोबाईलचे काही काम येत नाहीत. माझ्या फोनमध्ये एक ॲप आलं आहे, पण ते डिलीट होत नाही." त्यांनी सांगितले, "द्या मला द्या, मी ठीक करून देतो." ते माझ्याजवळ येऊन बसले आणि माझा फोन काही सेकंदात ठीक करून दिला. मला याची खूप आश्चर्य वाटली. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो. कुणालजींनी सांगितले, "सुनीता, त्या दिवशी जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर प्रवास करत होता, तेव्हा मला खूप चांगलं वाटलं होतं." मी सांगितले, "हो, ती रात्र माझ्यासाठीही आठवणीत राहील." आमच्या नजरा भेटल्या आणि त्यांनी हळूहळू आपला हात माझ्या हातावर ठेवला.
ते माझ्या डोळ्यात पाहू लागले आणि माझ्या चेहऱ्याच्या खूप जवळ आले. कुणालजींनी हळू आपला चेहरा पुढे केला. आम्ही दोघे त्या क्षणी हरवून गेलो होतो. जेवढं मी त्यांना ओळखत होते तेवढा त्यांच्या स्वभावाची गंभीरता आणि अपनापन मला आवडत होतं. त्यामुळे त्यांच्या इतक्या जवळ येण्यात मला काही संकोच वाटला नाही. थोड्या मी त्यांच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारचा संकोच आणि चिंता पाहिली. त्यांनी सांगितले, "माफ करा सुनीता, मी भावनांमध्ये वाहून गेलो होतो. त्यामुळे असं झालं." त्यांच्या आवाजात सच्चाई होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता स्पष्ट दिसत होती. मी हळू हसत सांगितले, "काही हरकत नाही, कुणालजी. खरं सांगू तर जे काही झालं ते मलाही चांगलं वाटलं." त्यांनी सांगितले, "खरंच, रात्रीचे सुमारास 2 वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. ती रात्र जणू माझ्या खोलीत एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादळात वाहून गेलो होतो. आम्ही रात्रभर 4 वाजेपर्यंत जागे राहिलो. पण मग कधी मला झोप आली याची खबरच पडली नाही. सकाळी 7 वाजता जेव्हा मी उठले तेव्हा स्वतःला पाहिले. माझ्यावर फक्त चादर होती. रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवताच मला खूप लाज वाटली." कुणालजी माझ्याजवळ झोपले होते. मी झटकन वॉशरूममध्ये गेले. थोडी वेळानंतर मी बाहेर आले आणि कुणालजींना उठवू लागले. माझ्या आवाजाने ते लगेच जागे झाले. मग मी आमच्यासाठी चहा बनवला. काही बोलल्याशिवाय. आम्ही एकमेकांना पाहत चहा प्यायला लागलो. चहा पिताना कुणालजींनी हलकं हसत सांगितले, "थँक यू." त्यांनी हसत अधिक सांगितले, "रात्रीच्या त्या सुंदर क्षणासाठी." त्यांच्या या वाक्यावर मी अधिक लाजले आणि माझ्या हातातला कप थोडा थरथरू लागला. थोडी वेळानंतर कुणालजी निघण्याची तयारी करू लागले. जाताना त्यांनी माझ्याकडे पाहून विचारले, "तुम्ही ठीक आहात ना सुनीता?" मी हो म्हणून डोकं हलवले. पण जेव्हा ते गेले तेव्हा माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. मी ठरवले की मी स्वतःच्या पतीच्या धोकेबाजपणामुळे त्यांच्याबरोबरचा संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुणालजींच्या व्यक्तिमत्व आणि प्रेमाने माझ्या मनात त्यांच्यासाठी एक खास जागा निर्माण केली होती. मला खात्री होती की ते मला कधीही धोका देणार नाहीत. 2 दिवसांनी कुणालजींचा फोन आला. त्यांच्या आवाजात खुशी होती. त्यांनी सांगितले, "सुनीता, आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी याल का? मला उद्या रजा आहे. आम्ही आरामात गप्पा मारू, जेवण खाऊ आणि जर इच्छा असेल तर रात्रही थांबता येईल." त्यांच्या या गोष्टीमुळे मला थोडी वेळ विचार करायला भाग पाडलं. या प्रस्तावामुळे माझ्या मनात हलकासा घबराट निर्माण झाला, पण मी ठरवले की आज एक संधी आहे, ती गोष्ट सांगण्याची जी माझ्या मनात आहे. मी त्यांना विचारायचं होतं की ते माझ्याबरोबर जीवन जगण्यास तयार आहेत का? संध्याकाळी आमची भेट होणार होती आणि त्या क्षणी मी कुणालजींशी लग्नाबद्दल बोलणार होते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं क्षण होतं. कारण त्यांच्या उत्तरावर माझ्या जीवनाचा पुढचा प्रवास अवलंबून होता. तरीही मी ठरवले की मी तो प्रश्न सहजतेने विचारणार जेणेकरून त्यांना दबाव जाणवणार नाही आणि त्यांचा खरा विचार मला कळेल. त्यामुळे मी त्या संध्याकाळी कुणालजींच्या घरी गेले. आम्ही दोघांनी लांब आणि हृदयस्पर्शी गप्पा मारल्या. मी त्यांना माझ्या जीवनाची संपूर्ण गोष्ट सांगितली आणि सांगितलं की मी माझ्या पतीबरोबरच्या लग्नाच्या संबंधाला तोडण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांनी माझा विश्वास मोडला होता. मी त्यांना विचारले की ते माझ्याबरोबर जीवन जगण्यास तयार आहेत का? कुणालने थोडी वेळ गप्प राहून विचार केला आणि मग सांगितलं, "बसच्या त्या प्रवासादरम्यान माझ्यामध्ये एक खास आकर्षण जाणवत होतं. ते माझ्याबरोबर राहू इच्छितात. पण माझ्या घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ द्यावा जेणेकरून आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू आणि माझ्या मनाच्या जखमा बऱ्या होऊ देऊ." मला त्यांच्या या गोष्टीमुळे खूप आराम आणि सुकून मिळाला. मी लगेच एक वकिलाचा संपर्क करून घटस्फोटाची कार्यवाही सुरू केली. माझ्या पतीने त्याचा विरोध केला नाही, कारण त्यांचं नवं कुटुंब आणि मूल होतं. काही महिन्यांनंतर घटस्फोट झाला आणि मी कायदेशीररित्या मुक्त झाले. या काळात कुणाल नेहमी माझ्या बाजूला राहिले आणि मला भावनिक आधार दिला. आम्ही हळूहळू एकमेकांना अधिक जाणून घेतलो. त्यांच्याबरोबरच्या संबंधात मला सन्मान, समजूतदारपणा आणि खरी काळजी मिळाली, जी माझ्या आधीच्या जीवनात कधीच मिळाली नव्हती. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा समजतं की जीवनात विश्वास तुटतो, तेव्हा दुःख होतं. पण त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी खऱ्या लोकांची भलाई आणि आधार मिळू शकतो. मुख्य गोष्ट ही आहे की कोणालाही धोका देणे हे चुकीचं आहे आणि जेव्हा कोणी तुमची मदत करतो आणि तुमचा सन्मान करतो तेव्हा त्याला मूल्य देणे आवश्यक आहे. मी आता नव्या सुरुवातीबरोबर पुढे जात आहे आणि माझ्या हृदयाचे ऐकून निर्णय घेत आहे.